नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्पर्धा विश्व या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आज आहे 2 ऑक्टोबर. आज आपण बघणार आहोत 2 ऑक्टोबर रोजीच्या चालू घडामोडी. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आजचा पहिला प्रश्न आहे, कोणत्या दिवशी दरवर्षी राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिन साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे 1 ऑक्टोबर. पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने देशी गायींना यापुढे राज्यमाता, गोमाता असे म्हटले जाईल असा निर्णय घेतला आहे? तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र. पुढील प्रश्न आहे, काझिन 2024 हा कोणत्या 2 देशामधील लष्करी सराव आहे? तर याचं उत्तर आहे भारत आणि कझाकिस्तान. कझाकिस्तानचा उल्लेख आला आहे तर थोडंफार कझाकिस्तानबद्दलची माहिती बघूया आपण. कझाकिस्तानची राजधानी आहे अस्ताना. तेथील चलन आहे कझाकिस्तान तेंगे. अध्यक्ष आहे कॅसिम जोमार्ट तोकायव. पंतप्रधान आहेत ओल्जस बेक्टेनो. क्षेत्रफळ आहे 27,24,900 स्क्वेअर किलोमीटर. लोकसंख्या 20 कोटीपेक्षा जास्त आहे. काझिन हा युद्धाभ्यास पहिल्यांदा 2016मध्ये झाला होता. 2024मध्ये ही त्याची 8वी आवृत्ती आहे. 2024चा कालावधी आहे 30 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबर आणि हे औली उत्तराखंड येथे होणार आहे. कझाकिस्तानला रशिया, चीन, किर्गिस्तान, उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांची सीमा लाभलेली आहे. कझाकिस्तान हा जगातील सर्वात मोठा भूपरिवेष्टित देश आहे. पुढील प्रश्न आहे, तमिळनाडूचे नवीन उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर याचं उत्तर आहे उदयनिधी स्टॅलिन. तमिळनाडूबद्दल थोडी माहिती बघूयात. तमिळनाडूची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली. राज्यपाल आहेत आर्यन रवी. मुख्यमंत्री आहेत MK स्टॅलिन. विधानसभेला 234 जागा आहेत. राज्यसभेमध्ये 18 जागा आहेत. लोकसभेमध्ये 39 जागा आहेत. लोकसंख्या आहे 7,21,47,030 आणि साक्षरता आहे 80%. पुढील प्रश्न आहे, चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे मिथुन चक्रवर्ती. दादासाहेब फाळके पुरस्कार हा 1969 पासून देण्यात येतो. मिथुन चक्रवर्ती यांना 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार भेटलेला आहे. पुढील प्रश्न आहे, तेलंगणा सरकारने सुरू केलेला तेलंगणा दर्शनी कार्यक्रम कशासंबंधी आहे? तर याचं उत्तर आहे विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यासंबंधी. पुढील प्रश्न आहे, BCCIने नव्याने उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रीडा संकुलनाचे उद्घाटन कुठे केले आहे? तर याचं उत्तर आहे बंगलोर. तर याच्याबद्दल थोडी माहिती बघूया. हे 40 एकर जागेवरती उभारण्यात आलेलं आहे. याला सेंटर ऑफ एक्सलन्स असे म्हटले जाईल. यामध्ये एकूण 3 जागतिक दर्जाचे मैदाने आहेत आणि त्यामध्ये 86 खेळपट्ट्या आहेत. याच्यामध्ये इनडोअर आणि आउटडोअर दोन्ही खेळांचा समावेश आहे. यामध्ये UK आणि ऑस्ट्रेलियाच्या प्रीमियम टर्फसह 8 पिच आहेत. यामध्ये भारतीय जे मुख्य ऑलिम्पियन खेळाडू आहेत त्यांच्यासाठी हे सदैव खुले असणार आहे. BCCIची स्थापना 1 डिसेंबर 1928 रोजी झाली आहे. अध्यक्ष आहेत रॉजर बिन्नी. सचिव आहेत जय शहा. मुख्यालय आहे मुंबई येथे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारने कोणत्या समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे? उत्तर आहे सोनार. पुढील प्रश्न आहे, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी SpaceX आणि NASA यांनी मिळून कोणते मिशन लॉन्च केले आहे? तर उत्तर आहे क्रू 9. तर क्रू 9 मिशन काय आहे बघूयात. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर हे अंतराळात गेले होते 5 जूनला. तिथे गेल्यानंतर काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांचं यान खराब झाले आणि ते तिथे अडकून पडले. तर त्यांना परत आणण्यासाठी क्रू 9 हे मिशन SpaceX आणि NASA यांनी मिळून लॉन्च केले आहे. तर हे केप कॅर्निवल स्पेस स्टेशन फ्लोरिडा येथून लॉन्च करण्यात आलेलं आहे.
यामध्ये 2 अंतराळवीर अंतराळात गेलेले आहेत. त्यात एक नासाचा अंतराळवीर आहे, त्यांचं नाव आहे निक हेग, आणि दुसरे रशियाचे आहेत, त्यांचं नाव आहे अलेक्झांडर गोर्बुनोव. सुनीता विल्यम्स आणि बीच विल्मोर हे बोईंगच्या स्टार लायनर या अंतराळयानाने अंतराळात गेले होते. अंतराळात पोचल्यानंतर त्या यानातून हेलियम गॅसची गळती झाल्यामुळे त्याचं थ्रस्टर निकामी झालं आणि हे तिथे अडकून पडले. पुढील प्रश्न आहे, बेस्ट हेरिटेज टुरिझम विलेज अवॉर्ड 2024 मिळणारे आंध्रो गाव कोणत्या राज्यात येते? तर याचं उत्तर आहे मणिपूर. ठीक आहे. मणिपूरमधील आंध्रो गावाला 2024चा सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव हा पुरस्कार हेरिटेज श्रेणीमध्ये भेटलेला आहे. ठीक आहे. हा पुरस्कार जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने किंवा त्या समारंभात पर्यटन मंत्रालयाने हा पुरस्कार प्रदान केलेला आहे. हे पुरस्कार मिळवण्याचं प्रमुख कारण म्हणजे तेथील सांस्कृतिक वारसा आणि शतकानुशतके जुन्या अग्निपूजेसह अनोख्या परंपरांनी या निवडीला हातभार लावलेला आहे. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच प्रश्न. धन्यवाद.